मित्रांनो, ही गोष्ट आहे प्रतिज्ञा नावाच्या मुलीची, जिला घरात सर्वजण प्रेमाने कम्मो म्हणत असत. ती गावात राहत होती. त्यांच्या गावात एक अतिशय भयानक आणि विचित्र प्रथा होती. जर लग्नाच्या 5 महिन्यानंतर एखादी मुलगी गरोदर राहिली नाही, तर तिला 5 दिवसांसाठी गावातील तांत्रिक बाबाच्या कोठडीत राहण्यासाठी पाठवले जायचे. तिथे बाबा तिच्यावर उपचार करणार असा समज होता. गावात मुलींना शिकण्याची प्रथा नव्हती, पण प्रतिज्ञाला शिकण्याची खूप ओढ होती. तिने चोरून गावात राहणाऱ्या अवंतिका मॅम यांच्याकडे शिक्षण घेतले. अवंतिका मॅम सुशिक्षित होत्या आणि त्यांनीच तांत्रिक बाबाच्या प्रथेला विरोध केल्यामुळे समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. त्यांच्यामुळेच प्रतिज्ञाला जगाचे ज्ञान मिळाले. प्रतिज्ञाच्या मोठ्या भावाचे लग्न झाले. 5 महिने उलटूनही वहिनी गरोदर राहिली नाही. तेव्हा तिला बळजबरीनं तांत्रिक बाबाकडे पाठवण्यात गेले. तिथून परतल्यावर वहिनी खूप बदलली होती. ती नेहमी रडायची आणि स्वतःला अपवित्र समजू लागली होती. पुढे तिला मुलगी झाली, पण ती त्या मुलीला साधा स्पर्शही करत नसे. तिने प्रतिज्ञाला सावध केले होते की देव करो कोणीही मुलीवर असा प्रसंग आणू नये, जो आमच्या गावातील मुलींवर येतो. प्रतिज्ञाचे लग्न झाले. तिचा पती खूप चांगला होता, पण 3-4 महिने झाल्यावर सासरच्या लोकांनी आणि गावातील स्त्रियांनी तिला टोमणे मारले सुरू केले. शेवटी तिलाही तांत्रिक बाबाच्या कोठडीत जावे लागले. पहिल्या भेटीत बाबाने खूप हुशारी दाखवली. तिथे पवित्र वातावरण होते आणि त्याने प्रतिज्ञाच्या पतीलाही रात्री तिच्यासोबत राहण्याची परवानगी दिली होती. यामुळे प्रतिज्ञाचा संशय दूर झाला आणि तिला वाटले की लोक विनाकारण या बाबांना नावं ठेवतात. पण मित्रांनो, नंतर असे काही झाले. काही महिने उलटूनही प्रतिज्ञा गरोदर राहिली नाही. तेव्हा तिला पुन्हा 3 दिवसासाठी बाबाकडे जाण्यास सांगण्यात आले. यावेळी मात्र बाबाने अट घातली की प्रतिज्ञाला एकटे राहावे लागेल. आता प्रतिज्ञाला संशय आला आणि तिने एक धाडसी योजना आखली. ती कोठडीत गेली, पण त्याआधीच तिने गावातील काही विश्वासू लोकांना आणि तिच्या पतीला तिथे एका पडद्यामागे लपवून ठेवले. रात्री जेव्हा बाबा कोठडीत आला, तेव्हा त्याने प्रतिज्ञाला भावनिक ब्लॅकमेल करणे सुरू केले. तो म्हणाला, जर तुला मूल हवे असेल तर आणि संसार वाचवायचा असेल तर तुला माझ्याशी संबंध ठेवावे लागतील. तो गर्वाने सांगू लागला की त्याने आजवर गावातील अनेक महिलांना असहायतेचा फायदा घेऊन फसवले आहे. त्याने कबूल केले की तो गरोदर नसलेल्या महिलांच्या सासू-सासऱ्यांना आधीच घाबरवून त्यांना कोठडीत पाठवण्यास प्रवृत्त करतो. त्या बाबाने आपले सर्व गुन्हे स्वतःच्या तोंडाने कबूल करताच प्रतिज्ञाने पडदा बाजूला केला. गावातील लोक आणि प्रतिज्ञाचा पती हे सर्व ऐकत होते. लोकांनी तांत्रिक बाबाला रंगेहात पकडले आणि त्याला बेदम चोप दिला. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अवंतिका मॅमचा झालेला अपमान धुवून निघाला आणि गावातील लोकांनी मुलींना शिकवण्याची आणि अंधश्रद्धा तोडण्याची शपथ घेतली. काही काळानंतर प्रतिज्ञाने एका मुलाला जन्म दिला आणि गावात आनंदाचे वातावरण पसरले.